जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आपण आता मागील लेक्चर मध्ये संधी आणि संधीचे प्रकार तसेच उपप्रकार पाहिले होते, बरोबर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला जसं की मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बोललो होतो की मराठीतील विशेष संधी जी असते ना ती आपली बाकी अजून शिकायची. तर तोच पार्ट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. मित्रांनो, याच्यावर परीक्षा अनेकदा प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून तुम्ही या व्हिडिओला पण काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आणि हे लिहून घेत चला, ठीक आहे. तर बघा, मराठीतील विशेष संधी म्हणजे काय, तर विशेष संधीमध्ये कसं असतं की कधी कधी ना संधी होताना पहिला स्वर म्हणजे दोन वर्ण ज्यावेळेस एकत्र येतात, दोन वर्ण एकत्र येताना काय असतं की पहिला स्वर लोप पावतोय, कधी कधी दुसरा लोप पावतो, ठीक आहे. तर यालाच मराठीत विशेष संधी म्हटली गेलेली. मग या विशेष संधीत दोन प्रकार आहे. पहिला प्रकार आहे मित्रांनो पूर्वरूप संधी आणि दुसरा आहे पररूप संधी. हे लक्षात ठेवा. पूर्व म्हणजे काय, पहिलं, आणि पर म्हणजे नंतरचं, बरोबर की नाही. पूर्व म्हणजे पहिलं आणि पर म्हणजे नंतरचं, एवढं लक्षात ठेवा. मग दोन प्रकार कोणते मराठीतील विशेष संधीमध्ये, पहिला आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा आहे पररूप संधी. तर पूर्वरूप संधी कोणाला म्हणतात मित्रांनो, हे जाणून घ्या आधी. तर बघा, पूर्वरूप संधी म्हणजेच काय, संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला कायम राहतो. पूर्व म्हटलेलं आहे म्हणजे काय, इथे पहिला कायम राहतोय, लक्षात येत आहे. व दुसरा लोप पावतो, आणि दुसरा काय असणार, लोप पावणार म्हणजे दुसरा त्यामध्ये सांधला जाणार, ठीक आहे. दुसरा लोप पावतो, यालाच पूर्वरूप संधी असे म्हणतात. तर बघा, उदाहरणार्थ या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे, नदीत. आता नदीत हा शब्द, या शब्दाचा विग्रह कसा होणार, नदी अधिक आत, लक्षात येत आहे, नदी अधिक आत. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मित्रांनो पूर्वरूप मध्ये, की संधी होताना पहिला कायम राहतो आणि दुसरा काय होतो, लोप पावतो. मग जर या द चा आपण विचार केला तर द मध्ये काय असतो, तर बघा, द अधिक दीर्घ ई अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. संधी म्हणजे आपण बघितलं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येणे, याला संधी म्हणतात, बरोबर की नाही. तर या ठिकाणी पूर्वरूप मध्ये काय होणार, पहिला कायम कायम राहतो म्हणजे पहिला जसा आहे तो तसाच राहील विग्रह होताना, बरोबर आहे. आणि संधी होताना काय होणार, दुसरा त्यामध्ये संधी होताना काय होतो, दुसरा त्याच्यात लोप पावणार आहे, बरोबर आहे. मग जसं नदी आत, नदीत या शब्दाचा आपण विग्रह बघितला, नदी आत. मग नदी आतमध्ये बघा, या दी मध्ये काय, द अधिक दीर्घ ई अधिक आ. तर या ठिकाणी एकत्र होताना हा जो आ होता ना, हा आ काय झालेला, लोप पावलेला आहे, म्हणून शब्द तयार होतोय मित्रांनो नदीत. म्हणजे बघा, ई ई जसाच्या तसा कायम राहिलेला आहे, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर जो होता तो कायम राहिलेला, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला जो होता, दुसऱ्या शब्दातील पहिला तो लोप पावतोय. मग अशा प्रकाराला काय म्हणायचंय, पूर्वरूप संधी. काय म्हणणार, पूर्वरूप संधी. आता त्याच पद्धतीने मग दुसरा शब्द बघा इकडे, चांगलेसे. मग याचा विग्रह कसा होणार, चांगले चांगले असे, चांगले अधिक असे, लक्षात आहे. साजेसा, साजेसा, मग याचा विग्रह काय होणार, साजे असा, ठीक आहे ना, साजे असा, साजे असा. मग यात तुम्ही म्हणा साजे का साज, तर हे गोष्ट लक्षात ठेवा. आता पहिला स्वर काय पाहिजे, याच्यात कायम पाहिजे ना, हा नियम लक्षात ठेवा. अनेक विद्यार्थी काय करतील, त्याचा विग्रह ऑप्शन मध्ये साज असा दिलेला असेल तर ते साज असा करून टाकतील, बरोबर आहे. तर साज असा केल्यानंतर काय होणार, मग अ अधिक आ होतोय ना इकडे. बघा, जर तुम्ही ज करून टाकला याला ज, तर ज चा विग्रह काय होणार, ज बरोबर आहे. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथे येऊन जाईल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण इथे येऊन जाईल, मग काय होऊन जाईल, आ होऊन जाईल, बरोबर की नाही. तर या ठिकाणी ए दिलेला आहे, त्याच्यामुळे साजेच होणार याचा विग्रह. तर काय, याचा ज अधिक ए अधिक अ, मग ए अधिक मिळून काय तयार होतोय, ए तयार होतोय. तर बघा, पहिला काय इथे कायम आहे विग्रह होताना, आणि दुसरा काय होतोय, संधी होताना लोप पावतोय, बरोबर की नाही. संधी होताना पहिला कायम राहतोय, दुसरा लोप पावतोय. तर अशा उदाहरणाला काय म्हणणार, पूर्वरूप संधी. लक्षात येतं मित्रांनो. आता याच्या पुढचा एक शब्द आहे पुरेसे. काय, पुरेसे. तर या पुरेसे शब्दाचा तुम्ही विग्रह काय असणार आहे ते मला कमेंट मध्ये सांगा. तर तुम्हाला जर पूर्वरूप संधी समजलेली असेल तर मी पुढे आता पररूप संधी कोणाला म्हणतात ते समजून देतो. तर बघा, आता पररूप संधी म्हणजे काय असते मित्रांनो, संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो, दुसरा कायम राहतो, या संधीला पररूप संधी म्हणतात. आता पररूप म्हणजे काय, पर म्हणजे दुसरा, बरोबर की नाही. तर संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो. आता या ठिकाणी काय होतोय, पहिल्याचा लोप होणार
आणि दुसरा कायम राहतो. लक्षात येते का? दुसरा कायम राहतो. पूर्वरूप मध्ये काय होत होतं, पहिला कायम राहत होता, दुसऱ्याचा लोप होत होता. आणि पररूप मध्ये काय आहे की पहिला लोप होतोय आणि दुसरा कायम राहतोय. लक्षात आहे? तर अशा संधीला काय म्हणायचं मग? पररूप संधी म्हणणार. अशा संधीला काय म्हणायचंय? पररूप संधी. उदाहरणार्थ या ठिकाणी हातून एक शब्द दिलेला आहे, तर याचा विग्रह बघा काय होणार? हात अधिक ऊन. हात अधिक ऊन. आता म्हणजे त मध्ये काय मित्रांनो? त अधिक अ अधिक उ, बरोबर की नाही? मग बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येणे म्हणजेच काय? संधी होते ना. मग आता या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय येतोय? अ हा स्वर येतोय. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय? पहिला वर्ण काय येतोय? उ, दीर्घ उ हा स्वर येतोय. आता संधी होताना काय होतंय की पहिला लोप पावतोय, म्हणजे हा अ निघून जातोय, उ राहतोय, बरोबर की नाही? जसं की इथे त मध्ये उ टाकल्यानंतर काय होणार मग? त अधिक उ टाकल्यानंतर काय होतोय? तू. पण तुला उकार कोणता? दुसरा. ठीक आहे, तू होतोय. म्हणजेच काय? पररूप संधीमध्ये काय झालं? पहिला स्वर लोप पावतोय, दुसरा कायम राहतोय. कधी? संधी होताना. तर अशा संधीला काय म्हणायचंय? पररूप संधी म्हणणार. कोणतं? पररूप संधी. दुसरा शब्द बघूया आता आपण इकडे. तर काय दिलेलं आहे? एक एक. मग एक एकचा विग्रह कसा होणार? एक अधिक एक. काय होतोय? एक अधिक एक. मग या ठिकाणी पहिला लोप पावतोय आणि दुसरा काय? कायम राहतोय. म्हणजेच कसं? जसं क चा विचार केला आपण, क अधिक अ अधिक ए, बरोबर आहे? मग संधी होताना काय झाला? हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे या क मधला काय झालं? लोप पावलेला आहे. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कायम राहिलेला आहे. म्हणजेच मग हे पण उदाहरण कसलं आहे? पररूप संधीच आहे. लक्षात आहे? आता त्यानंतर घामोळे. तर घामोळेचा विग्रह कसा होणार? घाम अधिक ओळे. काय? घाम अधिक घाम अधिक घाम अधिक ओळे. ठीक आहे, म्हणजेच काय होणार? घामोळे. आता मित्रांनो, तुम्ही भरडून या शब्दाचा विग्रह कसा होणार ते मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, संधी ही कंप्लीट जे की परीक्षेला विचारले जाणारे सर्व प्रश्न मी तुम्हाला इथे डिटेल मध्ये घेतलेले आहेत. सर्व टाईप समजून दिलेले आहेत. आता मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचे कोणी भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पोहोचवा. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.